खाली जाऊ ना. तर गाईस हे बघा, इथून आम्हाला खाली जावं लागतंय. तर गाईस हे आमचे विजय आबा आहेत. फॅमिली आपली आता मुंबईमध्ये गेली. तर गाईस तर जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज आपला 4th डे आहे विलेजमधला. तर गाईज ही आहे माझी आत्ते. आत्ते कशी आहेस? तर गाईज चला मग आता ब्लॉगला आपण स्टार्ट करूया. तर गाईज आता आम्ही हे मासे पकडण्याचं जाळं बनवतोय. ते दादा याला काय बोलतात? इन बोलतात, इन. सो गाईज हे ना आता आम्ही पर्यायला लावणार आहे आणि तिकडून जे मासे येणार ना तर ते डायरेक्ट ह्यामध्ये अटकणार आहे ना दादा, बरोबर? हा. तर गाईस हे आम्ही आता रेडी करतोय. तर दादा खूप मेहनत करतोय बनवण्यासाठी. तर दादा काय बोलशील? हे एक पारंपरिक पद्धत आहे ना मासे पकडण्याचा. तर हे बघा गाईस पूर्ण दूर दूर झाला आहे. अरे कपडा धुवून घातलं. धुतलेल्या कपड्याचं वाटोळं लावलं यानं. तरी बघा धुवून केला. काय घ्यायचं तिकडे तर बघा हे ओरडते अशी तिचे कपडे खराब होत आहेत परत. आणि काय तुझी शेण टाकायची मी म्हणतो काय करत होती? मी तुला विस्ता लावून दिला असता. गप्पे धुवून घातलं नाही फुकटचं. नुसते काय लावून दिला असता? काय अगं धुरी घेत असतात. वय धुरी पण केला. अरे पण मच्छर पण जातील ना. हा आता काय करत नाही, रात्री केला होता तर चांगली गोष्ट होती. यार तुला काय मच्छर बसणार नाही कपड्यावर. हो सगळं धुराचा वास आहे. धुरवान चांगलं मी कपड मध्ये टाकलं होतं. त्या धुरवान घातलं कोपऱ्यात पण घ्यायचं. उलट तुझे कपडे सुकतील. तर गाईस आता आम्ही चाललो आहे धरणावरती. सो आमच्या इथे एक जवळच आमचं हर्दखळे डॅम्प आहे. सो आम्ही तिथे जातोय. तर चला मग गाईस. चल येते धरणावरती. चल गे, चल घे, चल मस्त धरणावरती जाऊया. घे प्रतिभा पण येते. येतेस? प्रतिभाला उठलं नाही तू. हे बघा आम्ही हे 4 जण आणि पुढे 3 जण आहेत. तर आता आम्ही चाललो आहे धरणावरती. आणि थांबा, वहिनी आहे, मोठी वहिनी आहे. तर गाईस हे आमचे विजय आबा आहेत आणि आता आम्ही चाललो आहेत आमच्या धरणावरती. तर विजय आबा आपल्या फॅमिलीबद्दल, आपल्या रांजणकर फॅमिलीबद्दल काही 2 शब्द फक्त बोला. रांजणकर फॅमिली आपली आता मुंबईमध्ये गेलेली आहे. त्यामुळे आता आपण इथे एक 5-7 लोक आहोत आणि ती आमच्याकडे निसर्ग एक असं सुंदर आहे आणि आम्ही धरणावरती जात आहोत आणि धरणाचा जो काय निसर्ग आनंद घेण्यासाठी आम्ही चाललो. मुंबईवरून आम्ही येऊन आता 4 दिवस झाले आणि आम्ही हा निसर्ग वातावरणामध्ये आम्ही एक सुंदर असं आमच्या कोकणात निसर्ग वातावरण आहे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही आमच्या गावात धरण आहे त्या धरणावरती निघालो. तर गाईस ही आपल्या गावातली काजू फॅक्टरी आहे. इथे काजू बनतात. बघू शकता तुम्ही, छोटीशी फॅक्टरी आहे बट छान आहे. तर गाईस हे बघा, ही आहे वाट. इथून आपण धरणाचा रस्ता आहे. इथून हे बघा, खाली बघ. इथून आपल्याला धरणाचा रस्ता आहे. हा रोड आहे. इथून गाईस गाडी पण जाते. जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर बिंदास या आणि डायरेक्ट लेफ्टला या. थोडीशी वाट बेकार आहे, रोड मीन्स नॉर्मल आहे.
तर या लवकर आमच्या धरणावरती व्हिजिट करा फटाफट. खूप मस्त धरण आहे गाईस. बघा हा रस्ता, आणि हे खूप घाबरतात इथून यायला कारण स्लिप होतोय पाय म्हणून. तर गाईस हे बघू शकतात आमचं निसर्ग, कोकणातलं निसर्ग वातावरण पावसातून. तर गाईस हा रस्ता खूप डेंजर आहे, एकदम हळूहळू चालतो आहे. तर हे बघा गाईस काय मस्त आहे. नेचरचा आनंद घेत घेत थोडा चालतो आहे. खूप छान नेचर आहे कोकणामध्ये. तर तुम्ही पण या डॅम्पला व्हिजिट करा. आता तुम्हाला मी पूर्ण डॅम्प नीट दाखवतो कसं वॉटरफॉल वगैरे होत आहे. आणि जर जास्त पाणी नसेल तर गाईज आम्ही खाली उतरणार, थोडं आंघोळी करणार. जर जास्त पाणी असेल तर आम्ही उतरणार नाही. नो रिस्क ब्रो. सो चला मग ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. तर गाईस इथे ना पूर्ण डिटेल दिलं आहे धरणाचं, म्हणजे लांबी किती आहे, किती डीप आहे वगैरे वगैरे. तर काय बघा गाईचं धरणाचं पाणी आहे. या इकडे. तर गाईस आता आम्ही थोडं जवळ आलेलोच आहे. हे बघा थोडं वरती चढावं लागतं. चढा नाही थोडंसं गाईस इथे. तर गाईस हे आमचं धरण आहे, हर्दखळे धरण. फुल किती मोठं आहे बघा. हे बघा हे आहे आमचं हर्दखळे धरण. आणि हे आमचे आबा. आबा कसं वाटतंय धरणावरती येऊन? छान वाटतंय. किती वर्षांनी आलात? आता जवळजवळ 10 वर्षानंतर आले. 10 वर्षानंतर. तर गाईस आपण गाईस गेल्या वर्षी आलेलो तेव्हा हे पूर्ण सुकं होतं, म्हणजे तेव्हा जास्त पाऊस नाही पडत होता. आणि आता फुल भरलं आहे. आणि आता आपण एकदम राईट टाईमवरती आलो. गेल्या वेळेस आपला पचका झालेला, जसं का तुम्ही आपला लास्ट ब्लॉग बघितला असेल, सर्वात पहिला ब्लॉग गेल्या वर्षीचा. तर गाईस फुल छान वाटतं आहे गावच्या धरणावरती येऊन. अजून वॉटरफॉल गाईस इथे थोडं पुढे आहे, ते सुद्धा बघू. पण गाईस तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. इथून व्ह्यू जो आहे तो नेक्स्ट लेवल आहे. आणि आमचा धरण, आमच्या गावातलं धरण हे सर्व धरणाला टक्कर देऊ शकतं. इतकं बेस्ट धरण आहे गाईस. आणि गाईस तुम्ही सुद्धा विजिट करा इथे. सिरियसली सांगतो खूप मजा येईल तुम्हाला. गाईस हे आहे निसर्ग कोकणातलं. म्हणजे ह्या निसर्गाला कोणीच टक्कर देऊ शकत नाही. म्हणजे नेक्स्ट लेवल गाईस, नेक्स्ट लेवल. मी तुम्हाला वॉटरफॉल दाखवणार आहे. इथे खूप मोठं वॉटरफॉल आहे. हे बघा हे बघा गाईस, इथून आहे वॉटरफॉल. खाली जाऊ ना. इथे खूप खोल आहे ना पाणी. किती असेल? 200च्या वर आहे. 200 जास्त आहे.
घसा लेवलला आहे बघा. पाणी जात आहे ना पाणी काय येतं. तर गाईस हे बघा, इथून आम्हाला खाली जावं लागतंय. मग पाय स्लिप होऊ शकतो, हळूया. तर खाली जायचं आहे गाईस, रिस्की आहे, पाय सटकू शकतो. बंद कर, फोन म्हणतो. अगं काय नाही, अरे पैसे सच्चाडी का घेऊन फोन बंद कर रे. हळू बघून या खाली. अरे तो भावच देऊ. अरे गुडीला कुठून जाया पहिला खोल आहे. हा हा तिकडे कुठे जातोय, विकासला बोलायचे. हा आता कसा आला. हे इथं बरा नाही, इथे त्या खांबाजवळ पाणी आणि डोक्यात पडेल. त्याचाच आहे व्हिडिओ, चौघच नाहीत ना. पुढे तर गाईज आता आम्ही चाललो आहे घरी धरणावरतून. झालं आता एन्जॉयमेंट. चलो आता कोर्निंगो डॅम नेक्स्ट पे जाऊया. तर गाईस ही बघा, ही छोटीशी रिवर नाही बोलता येत, छोटीशी नदी पण बोलता येत नाही. हा मस्त आहे, गारगार पाणी येते खरं. धरणावरती येण्यासाठी 2 वाट आहेत. सर्वात पहिला एक तर आपण गाडी घेऊन येत असेल तर रोडवे, तो जिथून आम्ही आलो. आणि हे आता जे आम्ही जातो आहे हे एकदम जंगलातून आहे. हे शॉर्टकट आहे, इथून थोड्या वेळात आपण रोडवरती येऊन जाऊ, म्हणजे पोचू घरी.
तर आता आम्ही शॉर्टकट मार्गाने जातो आहे घरी. पूर्ण जंगलातून आहे एकदम वाट बघू शकता. आणि आपल्या कोकणातलं निसर्ग वातावरण बघू शकतात गाईस. म्हणजे तुम्ही कुठेही फिरायला जा, कुठेही इंग्लंड जा, US ला जा, बट जे कोकणमध्ये जे फिरण्यासारखं आहे ते कुठेच नाही गाईस. म्हणजे इकडचा निसर्गच वेगळा आहे. मला जर आमचा डॅम आवडला असेल ना तर भाई कमेंट सेक्शनमध्ये प्लीज लिहा की डॅम कसा होता वगैरे. ठीक आहे, जे तुम्हाला वाटेल ते लिहा. आणि तुम्हीसुद्धा विजिट करा. आणि आपल्याला हा जो डॅम आहे हे टुरिस्ट प्लेस बनवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, सो इथे सर्वांनी विजिट करा. खूप छान डॅम आहे. जास्त यूट्यूबर्स इथे येत नाहीत, प्रमोट करत नाहीत, बट मी त्यांनासुद्धा रिक्वेस्ट करेन की भावानो या ह्या डॅमवरती आणि प्रमोट करा ह्या डॅमला. खूप बेस्ट डॅम आहे, खूप चांगलं डॅम आहे गाईस. सर या विजिट करा. आता आपली मृणाली जाधव सांगणार आहे. तर मृणाली जाधव काय आहे ॲड्रेस प्रॉपर? तोरणमावाडीच्या जवळ. बट कुठे? हर्दखळे गावात आहे ना? ठीक आहे. तर गाईस जर तुम्ही भांबेडला आलात, ठीक आहे, भांबेडवरून थोडं पुढे या हर्दखळे गावात. तिथे तोरणमालवाडी आहे ना, करेक्ट? हां, तो तिथे तुम्ही कोणाला पण विचारलात ना की डॅम कुठे, नाही तर तुम्हाला रस्त्यावरतीच ते मी तुम्हाला बोर्ड दाखवला, ते बोर्ड तुम्हाला दिसून जाईल रस्त्यावरती. तर डायरेक्ट तुम्ही लेफ्टला या आणि आतमधून गाडी घेऊन वरती जाऊ शकतात आणि तिथे पार्क करा. तर असा तुम्ही येऊ शकतात. तर प्लीज विजिट करा. हुशार आहे तो, समजतं त्याला सर्व. तरी पण गुत्रे कुत्रे कसे. तर गाईस हे बघा, पूर्ण जंगल आहे गाईस. चिंच आहे का तोडला चिंच कुठे आहे चिंच? इथं खाली चिंचेचे झाड होते. शाळेतून यायचं चिंच आपल्याला न्यायला. इथं खाली होतं मोठं झाड चिंचा. किती होतं? तर गाईस आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला आमचं धरण आवडलं असेल आणि ब्लॉगसुद्धा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.